चला तर मंडळी, आज आपण बनवूया पालक ढोकळा. तर अगदी मऊसूद डाळीदार असा पालक ढोकळा बनवण्यासाठी काय करायचे ह्याची संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ आणि टिप्स मी शेअर केल्या आहेत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर ह्यासाठी सुरुवातीला मी हरभरा डाळ आणि मूग डाळ, त्याच्यानंतर तांदूळ भिजवत घालून घेतले ते 7 ते 8. त्याचनंतर यामध्ये कपभर पोहे घालायचे आणि आता हे बारीक असं वाटून घ्यायचं 7 ते 8 तासानंतर, पाणी न घालता. या पद्धतीने कन्सिस्टन्सी त्या पिठाची असावी आणि पुन्हा 4 तास आपण हे भिजत घालायचं आहे. नंतर मिक्सर जारमध्ये 4 मिरच्या, पालक, पुदिना, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट घालून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे साधारणतः अर्धा चमचा पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आता हे पीठ 4 तासानंतर पुन्हा छान फुगलं गेलं आहे. आता हे बाउलमध्ये संपूर्ण पीठ काढून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्येच आपण जे काही वाटण करून घेतलं होतं पालकाचं, ते यामध्ये ही पेस्ट आपण घालून घेणार आहोत. तर ही संपूर्ण पेस्ट आता पालकाची जी आहे ती त्या वाटणामध्ये आपण घालून घ्यायची. पोह्यामुळे हा ढोकळा अतिशय मऊसूद छान होतो, जाळीदार होतो आणि 7 ते 8 तास डाळ भिजलेली असते. चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 4 तासाने फर्मंट झालेलं असतं पीठ, त्याच्यामुळे अतिशय छान असं होतं. ढोकळा पात्रामध्ये आता आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. चमचाभर तेल मी याच्यामध्ये घातलं आहे आणि इनो घालून घ्यायचं आहे. इनो घालायच्या आधी ढोकळा पात्राला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये 1 चमचा भरून इनो घालायचा आहे आणि तो इनो व्यवस्थित असा मिक्स करून ॲक्टिवेट करून घ्यायचा. इनो मिक्स करून ॲक्टिवेट केल्यानंतर लगेचच ढोकळा पात्रामध्ये हे संपूर्ण ट्रान्सफर करायचे. वरतून लाल मिरची ची गार्निशिंग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला मस्तपैकी 10 मिनिटं 15 मिनिटं हे वाफवून घ्यायचे. त्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थित असा आपला ढोकळा झाला आहे. संपूर्ण मी काढून टाकला, बिलकुल चिटकत नाही. आणि आता संपूर्ण थंड झाल्यानंतर त्याचे छान काप करून घ्यायचे. थंड झाल्यावरती त्याचे काप केले की ते अतिशय व्यवस्थित असे हे काप बनतात. आता आपण यावरती वरतून तडका देणार आहोत. तर त्यासाठी हिरवी मिरची, लाल मोहरी, जिरे आणि कढीपत्ता, पांढरे तीळचा तडका तयार करून घ्यायचा आहे. तो तडका यावरती घालून घ्यायचा आहे आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब